डीप फेक ऑडिओचा वापर करून महिलेला फसवल्याचं समोर आलं। महिलेला 2 लाखांचा गंडा घातलाय। मुंबईच्या कांदिवलीमधील समतानगर पोलिसांमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालाय। डीप फेक ऑडिओ वापरून तिच्या भावावरती बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आल्याचा दावा करण्यात आलेला आहे। मुंबईमधलं हे धक्कादायक प्रकरण मुंबईच्या कांदिवलीमध्ये घडलेलं हे प्रकरण आहे। डीप फेक ऑडिओचा वापर करून एका महिलेला गंडवलंय। तिला 2 लाखांचा गंडा घालण्यात आलेला आहे। मुंबईच्या कांदिवलीमधील समतानगर पोलिसांमध्ये या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। डीप फेक ऑडिओचा वापर करण्यात आला आणि डीप फेक ऑडिओचा वापर करत एका महिलेला गंडा घालण्यात आलाय। त्या महिलेला 2 लाखांचा गंडा घालण्यात आलाय। मुंबईच्या कांदिवलीमधला प्रकार आहे। कांदिवलीतल्या समतानगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झालेला आहे। वारंवार डीपफेकचा वापर करून आपल्याला गंडा घातल्याची प्रकरणं समोर येत आहेत आणि अशातच हे मुंबईतल्या कांदिवलीमधनं समोर आलेला प्रकार। दीपक आहेर आपले प्रतिनिधी आपल्याला याविषयी अधिक माहिती देतात। दीपक, नेमकं काय घडलंय? नक्कीच देशभरात डीपफेक ऑडिओ वापरून लोकांना मिसलीड करून त्यांच्याकडून पैसे उकळण्याच्या घटना या दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत। आता सध्या मुंबईच्या कांदिवलीमध्ये घटना घडली जिथे एका महिलेला फोन करून तिच्या भावावर रेपची केस झाली असं तिला घाबरून आणि आपण पोलीस असल्याचं सांगून तिच्याकडून पैसे उकळण्यात आले आहे। तर आणि तिला अजून 95,000 मागण्यात आले होते। त्यांचे वडील जे होते त्यांनी फोन घेतला होता आणि त्या पूर्ण फॅमिलीमध्ये एक तणाव निर्माण झाल्यानंतर महिलेने नंतर कंप्लेंट पोलिसांना जायचं ठरवलं आणि क्रॉस चेक करण्याचं ठरवलं। कळत हा मॅटर समोर आला की हे सगळं काही फेक आहे आणि डीप फेक ऑडिओचा यूज करून त्यांनी हे सगळं कांड रचलेलं आहे। त्यामुळे आता हे डीप फेकला सायबर क्राईम कसा आळा घालणार आहे, नक्की काय काय उपाययोजना करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं आहे। बरोबर, या अशा घटना समोर येत असल्यामुळे आता सायबर पोलिसांसमोर सुद्धा मोठं आव्हान उभं राहिलं। धन्यवाद दीपक या सविस्तर माहिती।